सकाळची सुरुवात होते ह्या ओझ्या उचलण्यापासून. ह्या ओझ्या उचलण्यापासून ते एंड कसा होईल काही सांगता नाही. संध्याकाळची झोप नशीब होते की नाही. नंतर आमच्या बाईने ऑरेंज कलरचा फुगा मी तिला फुगून दिला होता. ते तिला कॅमेऱ्यात दाखवायचं होतं म्हणून 3 वेळा उडी मारू-मारू दाखवत होती. तिला वाटलं की वॉव! नंतर मग सुमेधला घेऊन येताना मला लक्षात आलं की आज आमची चिमुकली वाट पाहत असेल, तर चिमुकलीसाठी हॅपी हॅपीचा 1 पुडा आणि सुमेधसाठी 1 पुडा. कुतूहलाने त्यांनी तिला फोडून दिला, पण तिला त्याच्यावर शक झाला आणि ती बोलली, "नाही मम्मी तूच मला फोडून दे बा, मला माझ्या भावावर विश्वास नाही. एखादी बिस्किट चोरलं तर आहे ना, मग मी काय करणार?" मग ये चिंकी म्हणली, "आय बेडू क्या लाए तुम इधर? इधर कुछ लाए होंगे तो इधर भी डालो, इधर भी डालो." तर मग हे म्हणते, "बिस्किट टाक बरं मम्मी चिंकीला." मग चिंकीले पूर्णच बिस्किटचा पुडा टाकायचा प्लॅन होता या पोरीचा. म्हटलं, "बाई एक-एक करून टाक. ते चिंकी होय बडी हेल्थ कॉन्शियस आणि डाएट कॉन्शियस आहे. तर खाणार नाही तर पुन्हा आपत्ती येऊन जाईल बरं का." तर मग असं झालं. चिंकी बोलले, "अरे अक्का बिस्किट का पुडा डालेंगे तो भी अपन खा लेगा बेडू. तेरे हाथ से तो जहर भी अपने को मीठा-मीठा लगता है." मग हे असं याचं कन्व्हर्सेशन झालं या दोघीचे. हे लाडूबाई, आमची चिंकी आणि हे आमची अन्वीक्षा. आणि नंतर मग वरती येतात तो काल जो केलेला आम्ही एक्सपेरिमेंट होता, तो एक्सपेरिमेंट आमची पाहायची इच्छा झाली. आमचं पोरगं म्हणते, "मम्मी आईस्क्रीम तयार झाली का?" आता तुम्हीच सांगा ते पाइनएपलचे ते सरबत करायला आणलेलं ते बरफ बनणार आहे का बरं? पण तरी पण त्याने एक्सपेरिमेंट केला, तो पाहिला तर काय फेल झाला. नंतर हे कांड केलं होतं या पोरांनी. याला म्हणले, "एक बुक्की देतो." तो सटकन मागे सरकला आणि हेड ऑन तर कोणालाच भेट नाही रे बा. मग म्हणते, "नाही, नाही." मग नाराज झाला. म्हटलं, "चाल तुझ्यासाठी काहीतरी बनवतो." तर हा जाडा डोसा बनवला त्याच्यासाठी. म्हटलं, "कसं झाला?" तर म्हणते, छान झालं." तर मग हे छान झालेला डोसा याने ठुसला. म्हणजे त्याला भूक लागली होती तर ठुसला. हे त्याच्या बहिणीने केलं कांड व्हय, त्याच्याकडून साफ करून घेतली मी. कारण की ते कारण कांड आणि ह्या कारण पुष्टी-पाशी. कारण की याला ह्याच कामात ठेवावं लागते. याला बिझी ठेवलं तरच फायदा आहे. याला जर बिझी नाही ठेवलं, तर हे आपलं डोकं खाऊन-खाऊन सडवून टाकते. एवढं खतरनाक आहे हे. मग याच्याकडून छान पुसपास करून घेतली आणि याने चकचकीत पुसलं. वाह! मी म्हटलं, "वॉव!" मी म्हटलं, "बेस्ट, बढिया झालं." नंतर माझा भाऊ येणार होता साहिल, त्याच्यासाठी लावले मी ढोकले. मम्मी पण येणार होती. मग ढोकले केले आणि माहीत नाही आता त्यांना आवडेल का नाही, आय डोंट नो. पण मी केले त्यांच्यासाठी बड्या प्रेमाने आणि माझ्या मम्मीला विचारलं, "कसं वाटते गं?" मम्मी म्हणाली, "छान." पण माझ्या मम्मीची तब्येत खराब होती, चेहरा उतरला. हा माझा भाऊ यानं नवीनच फोन घेतलाय रे बा, बढिया क्लिअरिटी आहे. मला तसाच घ्यायला लागते. का माहीत घेऊन दिला असता यानं तर किती बरं झालं असतं. आमची बाई आता कन्व्हर्सेशन करताय, "दादा कुठे गेला मम्मी? दादा येणार आहे का? मामासोबत गेला का?" मी म्हटलं, "अरे थांब, तुझ्यासाठी पेस्ट्री आणायला गेलाय तो." पेस्ट्री. मग दोघे जण बिडजा आणि काज. थोड्याच वेळात पलटून नाही पाहत तर मामा भाषे रेडी होते दरवाज्यावर. अरे बापरे! पोराच्या पेस्ट्री खाण्याचा तर ठिकाणाच नव्हता. त्याला असं वाटतं, "आय मेरे को जन्नत मिल गई." त्याच खुशीमध्ये येत होता गेट खुलं सोडून. मग मी म्हटलं, "अरे वापस जा, गेट लाव, चिंकी पळून जाईन. नाहीतर 4 कुत्रे आपल्या घरात घुसल बेटा, जाय." वापस गेला, गेट लावला, वरती आला. एवढी घाई, चप्पल काढू का हे काढू? म्हणलं, "अंदर चाल आणि खायला मोकळा होय." मग कसंही खाणं-खुणं झालं आणि मग मामा आला. मग मामा बाय-बाय करत होता भाषीला आणि अशी संध्याकाळची दी एंड झाला असं म्हणू शकत नाही, कारण की आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तरी जागी होतो. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.